यावेळी कोणता नवीन असा, जसं मागल्या वर्षी तू राम अवतार केला होता मूर्तीचा, तर ह्या वर्षी असा कोणता आहे का नवीन मध्ये? तर या वर्षामध्ये एक आहे. तर गाय स्टेशन पासून 0 मिनिटावरती समीर कला केंद्र आहे. बघू शकता ही वाली मूर्ती किती छान आहे. तर नमस्कार मित्रांनो, कशात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असाल. तर गाईज तुम्ही बघू शकता माझ्या मागे हमरापूर स्टेशन, म्हणजे समजू शकता आज मी कुठे आलोय. आज मी आलोय गणपती बाप्पाच्या माहेर घर म्हणजेच की हमरापूरला. गाईज हमरापूरचं एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगू तर पूर्ण गावामध्ये 12ही महिने गणपती बाप्पाच्या मूर्ती बनवल्या जातात आणि पूर्ण इंडिया वासून ते अमेरिका, ऑस्ट्रेलिया, थायलंड सगळीकडे हमरापूर मधूनच ट्रान्सपोर्ट होतात मूर्त्या. तर आज मी इकडचे सर्व काही तुम्हाला वर्कशॉप एक्सप्लोर करणार आहे आणि आजचा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे. हा मला माहिती आहे व्हिडिओ थोडासा लेट येतोय. खूप जण मला बोलत होते की व्हिडिओ का नाही टाकत, काय झालंय? तर गाईज मी माझ्या गावी गेले होतो घर बांधायला. सो आता ते सगळे मी कामं संपून आलेत आणि आजपासून आपण गणपतीचे नवीन 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 वर्कशॉप एक्सप्लोर करणार आहे आणि आजचा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे. गाईज मी आलोय बाईकनी, तर मला हमरापूर दाखवायचं होतं. तर बघू शकता मी पूर्ण वल्लाद आलो आहे. आणि गाईज प्लीज सबस्क्राईब करा. काय पण करून, मच्छर पण खूप आहे तिकडे, तर जास्त तुम्हाला बोर नाही करणार या व्हिडिओ मध्ये. तर चला लवकर स्टार्ट करूया. गणपती बाप्पा मोरया. तर गाय स्टेशन पासून 0 मिनिटावरती समीर कला केंद्र आहे. सो आता त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याकडच्या मूर्ती आपण एक्सप्लोर करूया. तर गाईज येता येताच बघू शकता तुम्ही जगन्नाथ मंदिर आमच्या इकडे आहे. सो त्याचा लुक आहे, म्हणजेच की चिंतामणीचा पण असाच लुक होता. सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि त्यांना पण काहीतरी विचारूया. चला. तर गाईज समीर कला केंद्रामध्ये एक भाऊ आहेत. सो आपण त्यांना विचारणार आहे. भाऊ, तुमचं नाव काय? विशाल ठाकूर. तुम्ही किती वर्ष झालं या ह्याच्यामध्ये, म्हणजे गणपती बाप्पा बनवण्याच्या ह्याच्यामध्ये? 3 वर्ष, तिसरा वर्ष. अच्छा, मग प्रत्येक वर्षी तुम्ही किती मूर्त्या बनवता? म्हणजे 1000-1500. 1000-1500. आणि आपल्या मूर्त्या कुठे कुठे जातात, म्हणजे ट्रान्सपोर्टिंग? कर्नाटक, गुजरात. अच्छा, आउट ऑफ पण जातात का इंडिया? आउट ऑफ कुठे गेलेत आतापर्यंत? कर्नाटक. कर्नाटकाला. अच्छा, म्हणजे तुम्ही फक्त म्हणजे साच्या बनवता की त्याला पेंटिंग पासून ते पूर्ण? नाही, आम्ही फक्त साचा कच्ची मूर्ती तयार करतो. त्याच्यानंतर मग ती पेंटिंगला दुसऱ्याकडे, इकडे संपूर्ण पेंटिंग. आहे ना? म्हणजे तुम्ही सगळे इकडचे गाववाले हेच, म्हणजे तुमचं कामच आहे ना? हेच काम आहे. आणि ते किती महिने म्हणजे असं मूर्त्या चालू असतात प्रत्येक वर्ष? 12 महिने. काय सांगचाल जे भाविक इकडे मूर्ती घ्यायला येणार त्यांच्यासाठी या आमच्याकडे एकदम सुंदर सुंदर मूर्ती आहेत. अच्छा, तर मला दाखवचाल का ह्या वर्षीची कुठली युनिक, म्हणजे अशी नवीन कुठली मूर्ती या वर्षी जी आली आहे ती डिझाईन मध्ये? दाखवू शकतो. दाखवा ना जरा. होऊ शकता, काम पण चालू आहेत. हा युनिक पीस आहे, मुंबईचा राजा नवीन. अच्छा. हा एक युनिक पीस आहे तुम्हाला निकेट मध्ये. अच्छा, याला बसून धोतर तुम्ही लावू शकता ओरिजिनल. बरोबर. आणि एकदम क्यूट दिसतो, भारी दिसतो गणपती. आणि बाकीच्या वरती ज्या देवी वगैरे पण आहेत काय? हा, देवी आहेत, गौरी आहेत. अच्छा, गौरी म्हणजे गणपतीच्या बाजूला वगैरे हे करू शकतात. आणि हा आपला चिंतामणी. हा बघितला मी, मस्त आहे हा. आणि ह्याला डिझाईन पण खूप भारी होणार आहे ना. ह्याला पण आपण धोती वगैरे करू शकतो. हो, संपूर्ण करू शकतो, पुरं धोती लावू शकतो परत. अच्छा, आता आपल्या वर्कशॉप मध्ये किती मूर्ती आहेत? आता नाही बोलत तरी असतील 50-60 असतील सॅम्पल. आणि मूर्त्या असतील 500-700 मूर्त्या. आणि काय साईज पासून स्टार्ट होतात आणि काय साईज पर्यंत मूर्त्या आहेत आपल्याकडे? 1.5 फुटापासून ते 7 फुटापर्यंत. 7 फुटापर्यंत. पण ट्रान्सपोर्टिंग जर आपल्या इकडे कोणी मूर्ती बुक केली तर त्याला आपण, म्हणजे जर आपल्याला पोहोचवायची तर काय प्रोसेसिंग काय असेल त्याची? हा, तसं करून देऊ ना. कोणाला पाहिजे असेल तर सर घेऊन टेम्पो घेऊन यायचा आणि घेऊन जायचं मूर्ती, नाही तर आम्ही ट्रान्सफर करू शकतो. ट्रान्सफर करू शकता ना तुम्ही? तर खाली तुमचा यांचा नंबर येत असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. आणि म्हणजे कोणाला विचारपूस पण करायची असेल तर आपण नंबर देऊ शकतो. थँक्यू, तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं. धन्यवाद. तर गाईज बघू शकता तुम्ही समीर कला केंद्राच्या आतमध्ये किती सारे 600 असे होल्ड करून ठेवलेत. आता हे सगळे ओपन होणार, जशी जशी रिक्वायरमेंट असेल तसं तसं ओपन होणार. आणि मी तुम्हाला छोट्या मूर्तीचा स्टॉक दाखवतो इकडे. एक वेळी तुम्ही बघू शकता. इथे आरामात एक 50-60 मूर्त्या इथे आहेत कम्प्लीट. आणि हे देवी पण आहेत. आणि ह्या साईडचं पण तुम्ही बघू शकता. आणि जो गणपतीला जो यूज केला जातो तो कात्या वगैरे पण इकडे हे ठेवला आहे. म्हणजे तर गाईज जर तुम्ही इकडे येत असाल आणि म्हणजे जर तुम्हाला जास्त टाइम नसेल तुमच्याकडे, समीर कला केंद्राकडे व्हिजिट करा. त्याचा नंबर पण तुम्ही बघू शकता, व्हॉट्सअप नंबर पण आहे आणि नॉर्मल नंबर पण आहे. स्टेशन पासून 0 मिनिटावरती, स्टेशन दाखव त्या साईडला, हे बघा गाईज इथे स्टेशन आहे आणि इथून एकदम 0 मिनिटावरती समीर त्यांचं कला केंद्र आहे. सो नक्की या तुम्ही. तर आता आपण दुसरे पण एक्सप्लोर करूया. चला. तर गाईज बघू शकता गाडी पूर्ण किती पाण्याने खराब झाली आहे.
सो स्टेशनवरून आता आम्ही पुढे चाललोय बल्लार आर्ट्स ना, बल्लार आर्ट्स कडे. सो मागल्या वेळी पण त्यांच्याकडे गेलो होतो. खूप मोठ्या मोठ्या मूर्ती आमच्यासाठी त्यांनी 2-3 मूर्ती अशा ओपन पण केल्या होत्या. तर आता बघूया असं काय भेटतंय का आणि कुठल्या कुठल्या मूर्त्यात किती हाईट आहे त्या मूर्त्यांची ती पण आपण बघूया. तर चला जाऊया. तर फायनली गाईज आता आपण आलोय बल्लार आर्ट्सला. तर आता इकडे आपण बघूया यांच्याकडे कुठल्या कुठल्या टाईपच्या मूर्त्या आहेत आणि किती हाईट आहे त्या मूर्त्यांची. तर चला आपण जाऊया. तर गाईज तुम्ही बघू शकता बल्लार आर्ट्समध्ये कलेक्शन मूर्त्यांचं. ही वाली मूर्ती आहे प्लस ही वाली मूर्ती आहे आणि ह्या 2 सेम आहेत. बघू शकता तुम्ही याची साईज ही आरामात तुम्हाला एक 6.5 फूट तर असेल आरामात. आणि ही वाली अर्धी बनत आहे आणि ही वाली बनून झाली आहे. आय थिंक सो ही आपण मागच्या वर्षी पण माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितली असाल. ही काहीतरी एक 13 का 14 फूट आहे शाळेत. हां तेवढीच आहे बरोबर. आणि बल्लार आर्ट्सचा बॅनर बघू शकता तुम्ही. इकडे पण खूप साऱ्या मूर्ती आहेत अजून. इकडे बघू शकता बल्लार आर्ट्स खूप सुंदर आर्ट्स आहे. म्हणजे काय ना काय नवीन आणत असतं. आणि इकडे पण खूप साऱ्या पेंटिंग्स आहेत मूर्त्या आत्ताच झाल्यात वाटतं. आणि ती बघू शकता बसून खूप सुंदर आहे ही पण मूर्ती. आणि अजून एवढ्या मूर्त्या बाकी आहेत. आणि बघू शकता तिकडे ओपन होत आहेत मूर्ती. सो बघूया आता त्या ओपन करूया. दादा ओपन करताय? झालं किती तास आता? मागल्या वेळी भेटलेली करायला. खोला ना. ये खोलतायत. तर गाईज हा मी तुम्हाला हेल्प करतो. आर्ट्समध्ये इथेच लावून ठेवायचं का बरोबर. आता कुठला काढू? ठेवू बघू शकता माझं किती चांगलं नशीब आहे. मला आज ओपन करायला या साईडून दाखव. या साईडून पेज म्हणून बोलतो काय बल्लार आर्ट्स प्रत्येक वेळी काय ना काय असं नवीन करतच असतात. त्या साईडला पण तुम्ही बघू शकता. महेश ब्लॉग्स मागल्या वेळी आलतो ना. काही बल्लार आर्ट्समध्ये आतमध्ये जाऊया. छोट्या वरतीच पण बघू शकता तुम्ही. प्रत्येक याच्यावरती नंबर वगैरे पण टाकले त्यांनी. 44, 45 असं. ही बघू शकता. ही जर पेंटिंग झाली ना काय मूर्ती खूप चांगली होणार. ही पेंटिंग झाली ना खूप मस्त मूर्ती दिसणार. आणि अजून पण आहेत खाली पण बघू शकता. हे बघा राम अवतारवाली मूर्ती. ही मागच्या वर्षी खूप जास्त म्हणजे ट्रेंडिंग होती आणि बल्लार आर्ट्सवाल्यांनी कलर पण खूप छान केला होता. बघू शकता इथे खूप साऱ्या मूर्ती आहेत. ही बघू शकता ही पण किती छान आहे. आणि म्हणजे कलर वगैरे दिला आहे म्हणजे समजून जावा चांगलाच कलर होणार त्याला. आणि इकडे पण बघू शकता फिनिशिंगचं काम चालू आहे. वर्षात
दिवसात भेटलो तुम्हाला. कसं चाललंय काम? व्यवस्थित चाललंय. आता सुरलीत चाललंय. एक नंबरला. आता म्हणजे आपले जे कस्टमर आहेत ते येऊ शकतात ना मूर्त्या येऊ वगैरे शकतात. बघायला? आता चालू झाले. आता चालू झालं. हा, गाड्या पण चालू झाल्या. काय प्रतिसाद आहे यावर्षी? यावर्षी तर जरा कमी मूर्ती दिसली, कारण लेट चालू झाली. निकाल उद्या लागणार आहे. आणि लेट चालू झाल्यामुळे मूर्ती कमी होती. पण स्टॉक सगळ्यांना भेटणार. मूर्ती भेटणार म्हणजे भेटणार फ्लॅट. मल्हार आर्ट्समध्ये तुम्ही येताय तर तिथे काही ना काही नवीन नवीन प्रत्येक वर्षी हर वर्षीच भेटतात. तर याही वर्षी भेटणार आहे ना. नवीन काढले. काय टायमिंग काय आहे का इकडचं येण्याचं वगैरे? काय नाही, असं काय नाही. कधी पण येऊ कधी शकता. पण. कोण ना कोण असतं. असतंच. तुम्ही या बुक करा. आपली कुरिअरची काय प्रोसेस आहे? म्हणजे जर आपल्याला बाहेरून कोण बुक केला आपला फोटो वगैरे बघून तर तुमच्या नंबर होते तर तुम्ही त्याला म्हणजे कसं तिकडे पोहोचवतो त्याला पार्सल नाही, त्याला इथं त्याला जायला. इथे येऊन बुक करून घेऊन जायला करायला लागेल. बरोबर आहे ना. तर या नक्की व्हिजिट करा मल्हार आर्ट्सला. खाली नंबर येतच आहे. आणि अजून पण तुम्हाला काय डाऊट्स असतील तर तुम्ही कॉल करून पण विचारू शकता. कॉल बरोबर? करून विचारू शकतो. धन्यवाद काका. तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं. तर असंच आशीर्वाद राहू द्या तुमच्याबद्दल. फायनली गाईज आता आपण आलोय करण आर्ट्स मध्ये आणि बघू शकता. भाऊ आपलं नाव काय? सुजित तुकाराम खैरे. कसे आहात तुम्ही? मजेत. काम कसं चालू आहे? एकदम मजेत चाललंय. आणि या वर्षीचा म्हणजे काय टार्गेट आहे? किती मूर्त्या बनणार आपल्याकडे? तरी पण कमीत कमी आम्ही 3,500 तरी टार्गेट आहे आमचं. 3,500चा टार्गेट आहे. भाऊ मला एक सांगा, आपल्या मूर्त्या कुठे कुठे म्हणजे असं ट्रान्सपोर्ट होतं? सध्या आमच्या गुजरात MP मध्ये जातात. MP आणि गुजरात मध्ये जातो. आणि मला या वर्षी काही युनिक अशा मूर्ती तुम्ही दाखवा म्हणजे की ह्या आहेत आपण खूप छान डिझाईन आणि ह्याचा प्रतिसाद पण खूप जास्त भेटतो आपल्याला अशा मूर्त्या. सध्या युनिक आम्ही हे पालण्यावर हा बसवलेला आहे. अच्छा, तुम्ही बघू शकता. हा आपण ओपन करू शकतो का? करा ना एकदा. वाव, बघू शकता ही वाली मूर्ती किती छान आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि अजून कुठली आहे आपल्याकडे? हे काय मोरवाली आहे काय? हा बरोबर. ही पण त्रिशूलवाली आहे. त्रिशूलवाली. ही त्रिशूलवाली आहे. त्याच्या हातात त्रिशूल दिला जातो. बरोबर. ह्याच्यामध्ये हा. त्रिशूल येणार. आणि हा तुम्ही गणपती बघितला, हा पूर्णपणे सिंपल मध्ये गणपती आहे. एकदम साधी पोज आहे त्याची. देता घेता मध्ये. हा, प्युअर डायमंड मध्ये. प्युअर डायमंड हा, मध्ये. पूर्ण डायमंड वर्क केलेलं आहे त्याला. आणि याच्याबद्दल काय सांगू शकता? हा वाला हे पण व्हाईट धोतर मध्ये गेलं, वन कलर मध्ये. हा. आणि त्याला मोर पीस असे पाठीमागे लावलेले आहेत. आपल्याकडे काय साईजच्या मूर्त्या म्हणजे भेटतात स्टार्टिंग? आणि स्टार्टिंग आपल्यापासून 1 फुटापासून ते 12 फुटापर्यंत आपण तयार करू शकतो. आणि या वर्षी आपल्या किती टार्गेट आहे मूर्त्या बनवण्याचं? 3,500 प्रत्येक वर्षी. हा, प्रत्येक. आणि आपल्याकडे जर कोण बुकिंग करायला येत असेल तर म्हणजे ते टायमिंग वगैरे काय आहे का आपलं? टायमिंग कंटिन्यू आमचा आता पावसाला जसं चालू होतो त्याच्यानंतर आम्ही कंटिन्यू 24 तास कंटिन्यू चालू राहतो आमचं. म्हणजे 3 वाजेपर्यंत आलं तरी पण चालू राहतो. जर कोणाला बुकिंग करायचं असेल तर काय प्रोसेसिंग वगैरे? बुकिंग करायचं असेल तर तुम्ही आमचा आता इन्स्टा ID ओपन केलेलंच आहे सध्या. तो तुम्हाला आम्ही देतो याच्यावर. नंबर पण आहे? हा, नंबर वगैरे सर्व देतो तुम्हाला मी. धन्यवाद दादा, तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं. बाकीच्या ज्या मूर्ती दाखवतात त्या मी दाखवून घेतो व्हिडिओ. ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये किती मूर्त्या बनून झालेत ते तुम्हाला दाखवूया. चलो. तर गाईज बघू शकता या साईडला तुम्ही देवी वगैरेचे पण कलर झाले आहेत 50%. सो अजून पण खूप सारे बाकी आहेत. आणि इकडे पण कलर झाले आहेत. आणि या साईडला बघू शकता बाकी आहेत. या साईडला जर तुम्ही मूर्ती बघितली तर. आणि ही मूर्ती तुम्ही बघू शकता ही किती छान आहे. करण आर्ट्स मध्ये आहेत. आता आपण केदारनाथ वाली थीम आहे बघू शकता. जय श्री केदारनाथ. आणि या साईडला पण बघू शकता तुम्ही. आणि आता आपण आतमध्ये जाऊया थोडं. या साईडला येऊया. तर गाईज बघू शकता या साईडला आपला भाई पेंटिंग करतोय. भाऊ किती वर्ष झाले तुला या कामामध्ये? 8-9 वर्ष झालेले आहेत. काय एक्सपिरियन्स? आता एक्सपिरियन्स काय असा पॅच कलर मध्ये, फिनिशिंग मध्ये. आणि ही म्हणजे काय कोणती देवी आहे असा म्हणजे? जास्त कोणी गुजरात साईडला म्हणतात. गुजरात साईडला. अच्छा. आपली जेव्हा गटारी असते ना, गटारी. गटारी त्यावेळी ते म्हणतात लोक. म्हणजे आपल्या इथून ट्रान्सपोर्ट पण होतात का? होतात. अच्छा. तर तू तुझं काम कर, आम्ही आमचा व्हिडिओ बनवतो. चला गाईस, अजून पण खूप सारे आहेत ते पण तुम्हाला दाखवतो. लास्टला जाऊया आपण. लास्टला तिथे फिनिशिंग वगैरे चालू आहे. सो ती तुम्हाला दाखवूया. मी तुम्हाला दाखवणार करण आर्ट्स मध्ये काय काय काम चालू आहे. जर तुम्ही बॅक साईडला यायचाला तर इकडे फिनिशिंगचं काम चालू आहे. फिनिशिंगचं काम चालू आहे. तेव्हा किती मूर्त्या दिवसाला तू फिनिशिंग करतो? 10 ते 9 ना? हो. तर ह्या साईडला बघू शकता इकडे पण चालू आहे कलरिंगचं काम. आणि अजून पण खूप साऱ्या मूर्त्या या साईडला ठेवल्या आहेत.
सो आता आपण बाहेर जाऊया आणि डिस्प्लेवरच्या मूर्ती बघूया. मला डिस्प्लेवरच्या मूर्ती प्रॉपर बघायच्या आहेत आणि तुम्हाला पण त्या दाखवायच्यात की डिस्प्लेवरती मूर्ती किती छान आहे. तर गाईस सर्वात आपण स्टार्टिंग करूया ह्या मूर्तीपासून. या मूर्तीची तुम्ही डिझाईन बघू शकता. मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. हे बघू शकता किती छान डिझाईन आहे आणि सेकंड वाली पण खूप छान आहे. थर्ड वाली तुम्हाला दिसत असेल पिंक मध्ये त्याचा धोतर आहे आणि त्याच्या बाजूला जी मूर्ती आहे ना व्हाईट वाली ती पण खूप छान आहे. ती पण मी तुम्हाला दाखवतो बघा. गाईस ही व्हाईट वाली बघू शकता तुम्ही छोटी वाली मूर्ती किती छान आहे. याचा धोतर पण खूप छान असं वाटतोय आणि त्याच्या बाजूला पण बघू शकता आणि दादाने आपल्याला ओपन केलोय. थँक्यू. ही वाली बघू शकता ही पण खूप छान आहे. खूप म्हणजे खूप छान आहे. सिंपल आणि मस्त मूर्ती आहे. ही पण बघू शकता ही पण खूप छान आहे आणि करण आर्टचा तुम्हाला खाली हे पण दिसत असेल. सो ही तुम्हाला मी नीट दाखवतो. बघू शकता याच्यावरती नंबर वगैरे सर्व काय आहे. जर कुणाला काही माहिती असेल पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मागे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टिकर पण आहे. सो इथे ठेवूया आणि ही खालची वाली मूर्ती दाखवू. ही पण खूप छान आहे सिल्वर मध्ये. वाव ही पण मस्त मूर्ती आहे आणि ही तर माझ्या मनातच बसली आहे. एक नंबर मूर्ती आहे. ही टॉपची मूर्ती आहे आणि या सगळ्या पण आहेत. आता आपण थोडा कमी हाईटच्या दाखवूया. कमी हाईटच्या मूर्त्या दाखवतो मी तुम्हाला. वाव ही मूर्ती बघू शकता गाईस तुम्ही. ही मूर्ती किती छान आहे. मस्त मूर्ती आहे. ही पण मूर्ती छान आहेत. ऑलमोस्ट करण आर्ट्स मध्ये खूप सुंदर सुंदर आर्ट्स आहेत. म्हणजे कलरिंग वरती खूप चांगलं काम केलंय. एक पण कलर असा फेल नाही जात. बरोबर मॅचिंग कलर बघू शकता याला तुम्ही. ग्रीन कलर किती मॅच होतो याला. ब्लू वाली धोतीला पण खूप छान असं वाटतं आणि भरलेली मूर्ती वाटते. अशी नाही की खाली खाली मूर्ती वाटते. या मूर्तीचा पण कलर व्हायचा बाकी आहे. सो अजून खूप साऱ्या मूर्त्या आहेत इथे. तुम्ही त्यांना माझ्या व्हिडिओतला स्क्रीनशॉट काढून पण पाठवू शकता की आम्हाला ही मूर्ती पाहिजे तर ते तुम्हाला देतील. आणि तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबरचा जसं की सांगितलं त्या कार्डवरती कॉन्टॅक्ट नंबर होता तिथून पण तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि अजून पण मूर्त्यांचे फोटोज तुम्ही मागू शकता. तर चला गाईज आता आपण दुसऱ्या आर्ट्सवाल्याकडे जाऊया आणि त्यांच्याकडे काय आहे ते एक्सप्लोर करूया. तर गाईज करण आर्टच्या अपोजिट साईडलाच अथर्व आर्ट्स आहे. सो त्याच्याकडे पण आपण जाऊया. मागच्या वर्षी पण खूप सुंदर सुंदर मूर्त्या होत्या त्यांच्याकडे. तर इकडे आज ह्या वर्षी पण आपण बघूया काय सुंदर अशी कामं केलीत त्यांनी. सो पहिले मी डिस्प्लेवरच्या मूर्त्या दाखवतो. डिस्प्लेवरच्या मूर्त्या खूप सुंदर आहेत. फक्त लाईटीची कमी आहे. आय थिंक सो ती पण लागेल थोड्या वेळ दिवसांनीच. हे बघू शकता लालबागचा राजा किती सुंदर वाटतोय आपण. आणि ही पण बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे. इकडे पण खूप ही बघू शकता नाकवावाली मूर्ती. एक नंबर मूर्ती आहे. दिसतीये ही दिसतीये का नाहीतर हे बघ खोलून दाखव. वाव किती सुंदर मूर्ती आहे. मस्त मूर्ती आहे. खूप छान मूर्ती आहेत ह्या. अथर्व आर्ट्स मध्ये पण खूप छान छान मूर्ती असतात. आणि ही वाली मूर्ती बघू शकता किती सुंदर वाटते. याचा धोती बघू शकता किती मस्त आहे. पूर्ण आपण मॅच होतोय हा पूर्ण. चांगली मूर्ती आहे ही पण. जर तुम्हाला पण ह्या सगळ्या पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि त्यांच्या व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला दाखवलंच त्याच्यावरती त्यांना पाठवत जा. तर इकडे बघू शकता या साईडला पण ही बघू शकता किती छान मूर्ती आहे. ही बघा म्हणजे खतरनाक खतरनाक अशा मूर्ती आहेत खूप. आणि आता आपण आतमध्ये पण जाऊया. तिकडे किती मूर्ती बनवून रेडी झालेत ते पण तुम्हाला दाखवूया. ह्या साईडला या गाईच. ह्या साईडला पेंट नाही झालेत वाटतं मूर्त्या पण पेंट व्हायच्या बाकी आहेत. पण ह्या साईडला तुम्ही स्टॉक बघू शकता. ह्या तुम्हाला 4 फूट 5 फूट या साईडच्या या साईडला मूर्त्या भेटतील तुम्हाला. तर आता त्यांना भेटूया आपण अथर्व दादाला. आता आपण आहे अथर्व दादाच्या ऑफिसमध्ये. अथर्व दादा काय सांगशील या वर्षीचं म्हणजे? ह्या वर्षी थोडा पीओपी बंदीमुळे थोडा स्लॅक सीझन चालू आहे. सगळे लोक 9 तारखेची वाट बघत आहेत. आपल्याकडे अजून काही बुकिंग पाहिजे तशी चालू झालेली नाहीये. बघूया आता 9 तारखेनंतर काय निकाल लागतोय त्याच्यावर आहे. आणि या वर्षी आपलं काय टार्गेट आहे? किती टार्गेट आहे मूर्तीचं? तर लास्ट इयरला आम्ही 80 ते 85 मोठ्या मूर्त्या केलेल्या. यंदा 100च्या वर करायचा प्रयत्न आहे. आपल्याकडे मोठमोठ्या मूर्त्याची ऑर्डर कुठून कुठून येतात आपल्याला? आपल्याकडे ऑल ओव्हर इंडिया मधून येतात. बँगलोर पासून असतो, चेन्नईची मूर्ती असतो आपल्याकडे, कर्नाटक मधून मूर्ती असतो, हैदराबादची मूर्ती असतो, कोल्हापूर सातारा आणि जास्त करून मुंबईचे असतात आपल्याकडे. आपल्याकडे जर कोणाला बुकिंग करायची असेल तर त्याची काय प्रोसेसिंग आहे? म्हणजे तुम्हाला जर बुकिंग करायची असेल तर आपल्या वर्कशॉपला येऊन तुम्हाला व्हिजिट द्यायला लागेल. इथे येऊनच तुम्हाला मूर्त्या पाहिजे तशी कस्टमाइज करून भेटेल फोटो प्रमाणे तुम्हाला, किंवा आमच्याकडे डाय असेल त्याप्रमाणे भेटेल. आणि आपल्यापासून मूर्तीची म्हणजे काय म्हणजे काय साईज पासून ते काय साईज पर्यंत मूर्त्या भेटतात? आपल्या स्टार्टिंग 1 फुटापासून 15-17 फुटापर्यंत लास्ट आपण मूर्त्या बनवतो. आणि ह्यावेळी कोणता नवीन असा, जसं मागल्या वर्षी तू राम अवतार केला होता मूर्तीचा, तर ह्या वर्षी असा कोणता आहे का?
नवीन तर ह्या वर्षामध्ये एक आहे तिरुपतीच्या रूपामध्ये आहे, तो तुम्हाला थोड्या दिवसात बघायलाच भेटेल. आणि आपल्याला म्हणजे इकडचे अपडेट्स कुठे इंस्टाग्राम वरती भेटणार की व्हॉट्सअप वरती भेटतात? आमचा आहे इंस्टाग्रामवर अथर्व आर्ट्स म्हणून पेज, त्याच्यावर सगळी तुम्हाला माहिती मिळेल. चालेल, ठीक. तर गाईज जर तुम्हाला पण कोणाला अथर्व आर्ट्स कडे मूर्ती बुक करायला असेल तर खाली तुम्हाला नंबर येत असेल त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हीच कॉन्टॅक्ट करता ना? यांची टीम आहे ती सगळी आणि आता आपल्या वर्कशॉप मध्ये किती मूर्ती आहेत? आता नाही बोलले तरी छोट्या मूर्त्या 20-25 हजार छोट्या मूर्त्या आहेत आणि मोठ्या मूर्त्या आहेत 25-30 मोठ्या मूर्त्या म्हणजे जर आहेत. कुठलं पण मिळालं तर आपण त्यांना सजेस्ट करू शकतो करू शकतो. म्हणजे असं हे नाही होणार की मूर्ती नाही 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 नाही, असं नाही. आपल्याकडे मूर्त्याचा स्टॉक आहे. गणपतीच्या 15 दिवस अगोदर पर्यंत आपण मूर्त्या देत ठेवत असतो. राहा. आणि आपल्याकडे 12 महिने मूर्त्या बनतात. 12 महिने एकदा गणपती झाले की आपला दिवाळी नंतर काम चालू होतो, नवरात्र नंतर मग ते स्टार्ट चालूच राहतो. टायमिंग काय जर कोणी येत असेल तर म्हणजे का 24 तास आहे? नाही 24 तास असं नाहीये. सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत असतो आम्ही, आणि लास्टचे 2-2.5 महिने तर आम्ही असतो अवेलेबल 12-1 वाजेपर्यंत, पण सकाळी 10 नंतर. जर कोण लांब हा त्यांना म्हणजे तो तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो. हो. तर थँक्यू सो मच अथर्व दादा. असंच हर वर्षीप्रमाणे आम्हाला सपोर्ट करत जा, कारण आम्हाला पण खूप लोक विचारतात की अथर्व आर्ट्स मध्ये काय कलेक्शन आहे, अजून साऱ्या आर्ट्स मध्ये काय कलेक्शन आहे. जास्त करून रिक्वायरमेंट होती की राम अवतारवाली अवेलेबल आहे का, या वर्षी राम अवतारवाली अवेलेबल आहे का? नाही लास्ट इयर त्या मूर्तीचा क्रेज होता, या वर्षी नाहीये अजूनपर्यंत तर नाही कोणाची रिक्वायरमेंट, पण आलेच तर आपण बनवून देऊ शकतो. म्हणजे एका मूर्तीसाठी तर बनवू नाही शकत. नाही, पाच जण आले तर तुम्हाला बनू पण शकतो. हे होईल, है ना? हो. बरोबर ना? तर थँक्यू सो मच, धन्यवाद. तर गाईज आता मी मूर्त्या दाखवतो तुम्हाला, चला. तर गाईज आता आपण आहे अथर्व आर्टच्या एकदम एंडिंग पॉइंटला, म्हणजे मी शेवटपासून ते स्टार्टिंग पर्यंत तुम्हाला आता दाखवणार आहे. तर गाईज तुम्ही इथेच बघू शकता, इथे हे गोडाऊन आहे. इथे नाही बोलता ना तुम्हाला 200 ते 150 मूर्त्या इथे प्रॉपर आहेत, आणि इथे तुम्ही छोट्या साईजच्या मूर्त्या बघू शकता. किती सुंदर डिझाईन झाली आणि किती मस्त वाटते ही डिझाईन. ही पण बघू शकता तुम्ही, ही पण बघू शकता. असे खूप सारे डिझाईन आहेत अथर्व आर्ट्स मध्ये. मोठ्या मोठ्या मूर्त्या बघा कशा बनतात, या साईडला तुम्ही बघू शकता. सो आणि ते वेल्डिंग वगैरेचे मशीन पण आहेत, इकडेच बनतात सगळ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या. ही पण बघू शकता, ही मूर्ती बघू शकता, खतरनाक छावा. ही कोणती आहे? संभाजी महाराज वाली मूर्ती. मित्र अजून बघितली नाही, इथेच बघितली आहे. आतमध्ये येऊ शकता तुम्ही, ही मूर्ती बघू शकता. फिनिशिंग वगैरे झाली आहे, आता याला कलरिंग बाकी आहे याची. अजून पण आतमध्ये आहेत मूर्त्या खूप साऱ्या, इकडे बघू शकता तुम्ही. ही पण किती सुंदर मूर्ती आहेत. परत देवी गौरी वगैरे आहेत इथे मागे आहेत त्याच्यामध्ये. ही बघू शकता, ही किती मोठी मूर्ती आहे, बापरे. ही आरामात एक 15-20 फूट असेल आरामात. आणि बाकी साऱ्या पण मूर्त्या आहेत इकडे ठेवलेल्या, ज्याचे काम बाकी आहेत. जसं की तुम्ही बघू शकता तिकडे फिनिशिंगची कामं चालू आहेत आता. बघू शकता साच्यामधली मूर्ती आहे. हा कुठला अवतार आहे दादा? तेजूकाया. ओके, हा तेजूकायावाला अवतार आहे. इकडे बघू शकता ही मूर्ती, ती मूर्ती आहेत, म्हणजे खूप साऱ्या मूर्त्या आहेत. मोठ्या मूर्त्याचं कलेक्शन अजून पण आहे. मी तुम्हाला अजून पण पुढे पण एक कारखाना आहे, तो पण तुम्हाला दाखवेल. त्याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या मूर्त्या बघायला भेटतील. हा, तो पण त्यांचाच आहे. अथर्व आर्ट्स श्री गणेश आर्ट्स करून आहे तो पण. आणि इकडे बघू शकता इथे ही वाली मूर्ती पण आहे, मोठीवाली. तर गाईज माझ्या मागे जी बिल्डिंग बघता ना तुम्ही, ती अथर्व आर्टचीच सगळी कामं चालू आहेत पूर्ण. म्हणजे प्रत्येक फ्लोअरवरती अथर्व आर्टचीच कामं आहेत. जसं की तुम्ही बघू शकता पेंटिंग वगैरे चालू आहे इकडे, वरती पण पेंटिंग आहे, आणि वरती शाळेत घर आहे. आणि या साईडला तुम्ही स्टॉक बघू शकता फक्त मूर्तीचा, खूप सारा स्टॉक आहे. आणि इकडे पेंटिंग वगैरेची पण कामं चालू आहेत. आता मी तुम्हाला दाखवतो कलरिंग झालेल्या काही मूर्त्या. या तुम्ही इकडे टाइम काढून या, तुम्हाला मूर्त्या पाहिजे तशा भेटतील. कारण इकडच्या मूर्त्याची एक खासियत आहे की कलर कॉम्बिनेशन खूप छान देतात हे लोक. मूर्त्या तर सगळीकडेच चांगले भेटतात, बट इकडची जरा गोष्टच वेगळी आहे, कारण हे बाप्पाचं माहेर घर आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला 2-3 मूर्त्या दाखवतो, त्या तुम्ही मूर्त्या बघा. जसं की बघू शकता ही मूर्ती बघू शकता, किती सिंपल आणि किती छान वाटतीये. अति सुंदर अशी मूर्ती आहे ही मूर्ती तुम्ही बघू शकता. ही झाल्यानंतर ही मूर्ती तुम्ही बघा, किती छान वाटतीये. त्याच्यामध्ये पर्पल वाला किती कॉम्बिनेशन किती छान आहे बघू शकता तुम्ही. हातामध्ये पण असं हे दिलंय. तर गाईज ह्या साईडला बघू शकता पेंटिंगची कामं चालू आहेत. इकडे बघू शकता, दिवाळी दाखव, दिवाळी लाईट गेली आहे इकडची.
आणि इकडे बघू शकता काहीच खूप साऱ्या मूर्त्या रेडी आहेत बारक्या बारक्या, आणि ह्या साईडला पण रेडी आहेत, आणि तिकडे अजून पण पेंटिंगची कामं चालू आहेत. सो आपण यांना डिस्टर्ब नाही करणार कारण इथे खूप शांतता आहे. सो आता आपण जाणार मोठ्या मूर्त्या बघायला, म्हणजेच की श्री गणेश आर्ट्स मध्ये. तर चला जाऊया. तर गाईज तुम्ही बघू शकता अथर्व दादाच आहे हे पण, श्री गणेश कला केंद्र. सो इकडच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या तुम्ही पहिली बघून घ्या. ही मूर्ती बघू शकता, ही पण खूप छान मूर्ती आहे. ह्याचे अजून थोडंसं वर्क बाकी आहे. ही तर तुम्ही बघितले तर ही पण म्हणजे ऑलमोस्ट रेडी आहे, फक्त पेंटिंग वगैरे बाकी आहे आणि हात वगैरे सो जॉईन करायचं बाकी आहे. आणि जर तुम्ही आतमध्ये येचाला ना, आतमध्ये पण खूप साऱ्या मूर्ती आहेत अजून. ह्या साईडला तुम्ही फक्त स्टॉक बघा. ह्या साईडला मित्र बोलतो सगळे गाववाले मिळून या इकडे मूर्ती घेऊन जावा, खूप सारा स्टॉक आहे आपल्याकडे इकडे. या साईडला बघू शकता खूप सारा स्टॉक आहे, खूप म्हणजे खूप. आणि इकडे बघू शकता गणपतीचे पार्ट्स वगैरे, म्हणजेच की पाय झाला, अजून काय हे बघू शकता बॉडीचं स्ट्रक्चर. इकडे बघू शकता लेक आहे हा, म्हणजे खूप सारा स्टॉक आहे. तुम्ही येऊ शकता इकडे. आणि जे तुम्हाला बोलत होतो राम अवतारवाला मला वाटतंय पूर्ण मी कारखाना बघितला, त्याच्यामध्ये मला एकच मूर्ती दिसते. आय थिंक सो ती पण जर तू कोण बुक करत असेल तर कॉल करून एकदा तुम्ही विचारा फोटो पाठवून की ही मूर्ती अवेलेबल आहे का. आणि इकडे सारे म्हणजे इकडे कसं साचे वगैरे ठेवले ह्या साईडला बघू शकता तुम्ही, किती मोठमोठे साचे आहेत. आणि म्हणजे समजू शकता असं की गोडाऊन वाली रूम आहे, समजलं. तर इकडे बघू शकता प्रभाळ जे महाग लागतं ना ते वाला, ही वाली मूर्ती बघू शकता. फिनिशिंग वगैरे हिचं बाकी वाटतं अजून पण. कात्या वगैरे जे लावतात ना ते असं जाळून काढायला लागतो, कारण बारीक बारीक असा कात्या राहतो त्याच्यामुळे. ह्याची साईज बघू शकता. ही वाली बघा गाईज तुम्ही, किती मोठा प्रभाळ आहे असा. ही मूर्तीचं पण काम बाकी आहे. ही मूर्ती पण बनेल ना, खूप छान बनेल तेव्हा. ही मूर्ती बघू शकता, कारण याचा जर तुम्ही बघताना ना ह्याची हाईटच माझ्या इथे येते, म्हणजे तुम्ही समजू शकता किती उंच होणार आहे हा गणपती बाप्पाचा. तर गाईज बघता बघता टाइम झालाय 5:30 आणि मी निघलेलो घरातून 11 वाजता. मी खूप भिजत आलो इकडे. म्हणजे आता पण तुम्ही बघू शकता माझे कपडे वल्लेत. तर मला पण घरी जायचंय, कारण पावसाचे दिवस असल्यामुळे मम्मी वगैरेचा पण कॉल येतो. माझ्याकडून जेवढं एक्सप्लोर करायचं आहे तेवढं मी एक्सप्लोर केलंय. जर कुठला कारखाना राहिला असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट करा की दादा या कारखान्यामध्ये जा करून, तर मी तुम्हाला दाखवेन. आणि मला माहिती आहे तुम्ही खूप सारं सपोर्ट करताच मला, पण या व्हिडिओत पण तुमचं खूप सारं प्रेम मला कमेंटमध्ये दिसलं पाहिजे. गणपती बाप्पा लिहायला विसरायचं नाही कोणीच. गणपती बाप्पा मोरया लिहा तुम्ही, कारण मला पण समजेल की म्हणजे कुठून कुठून बघतायत, काय काय बघतात. आणि सगळ्यांचे कॉन्टॅक्ट मी तुम्हाला दिलेले आहेत. जसं की इकडे पण बघू शकता अथर्व दादाचा पण कॉन्टॅक्ट तुम्हाला देऊन टाकतो आता. इकडे बघू शकता त्यांचे 2 नंबर आहेत, त्याच्यामधून तुम्ही कोणाला पण मेसेज करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, नॉर्मल फोन वगैरे केला तरी पण चालेल. त्यांना तुम्ही फोटो पाठवा मूर्तीचा की ही मूर्ती अवेलेबल आहे का. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल गाईज तुम्ही इकडे येऊनच मूर्ती सजेस्ट करा, कारण त्यांना पण असं कसं त्यांना पण 10 कामं असतात, ते तर काय काय करणार ना त्याच्यामुळे. तर तुम्ही इकडे या, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी मूर्ती बघा, मूर्ती बुक करून घेऊन जावा, सगळ्यात बेस्ट आहे ते. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर कोणी नवीन असाल तर कमेंट करा. तर चला गाईज भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि मला सांगायला विसरू नका दुसरा व्हिडिओ कुठला बनवू. तर लवकरात लवकर कमेंट करा, तुमचं प्रेम असंच राहू द्या. तर आता मी जातो घरी, खूप थंडी वाजती, भिजलोय त्याच्यामुळे. तर बाय.